त्याच्या शुभेच्छा सगळ्यांना दिल्या पाहिजे। फार राजकीय काल बोलावं असं मला वाटत नाही, पण रामराज्य कुठं आहे? खोटं बोलणारे गद्दारी करणारे लोक थोडे रामराज्य आणू शकतात, पण मला असं वाटतं आज फार राजकीय बोलू नये। दुसरं असं आहे की आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर गेलेले आहेत, अनेक घडामोडी घडते। सरकारचा शिष्टमंडळ देखील त्यांना भेटीला गेलेला आहे। आज सरकारला खूप वेळ मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारचे प्रतिनिधींनी दोनदा त्यांच्या मनाप्रमाणे वेळ घेतलेला आणि तेवढा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे। सरकारने तोडगा काढावा, नुसते चर्चा, रिकाम्या चर्चा, सुक्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही। मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा। आता सध्याची परिस्थिती पाहता तोडगा निघेल असं वाटतंय का तुम्हाला? सरकारने ठरवलं तर काही होऊ शकतं, कारण केंद्रात त्यांचं सरकार आहे, राज्यात त्यांचं सरकार आहे। तोडगा काढणं काही अवघड काम नाही आणि छत्रपती शिवरायांची शपथ दसऱ्याच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आमच्या हातात सत्ताधारी येतं, आम्ही 4 दिवसात रिझर्व शांती असं म्हटलेलं आहे। तर मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या शब्दावर ठाम राहावं। परंतु त्या शब्दात ठाम का राहत नाहीत? काय अशी अडचण असू शकते किंवा काय याबाबतचं राजकारण आहे? नाही, मग ते खोटं बोलत असावेत असं मला वाटतं, लोकांना फसवत असावेत असं मला वाटतं। मनोज जरांगे पाटील म्हणतात की आता तरी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी आता तरी यावं, मात्र त्यांना वेळच असावं। मला असं वाटतं या तिघांचे 3 बाजूला तोंड आहेत। एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांची भूमिका वेगळी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची भूमिका वेगळी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादांची भूमिका वेगळी। वाटतं या संदर्भात तिघांचे तोंड 3 बाजूला दिसत आहेत आणि कोणालाही या प्रश्नावर तोडगा काढायचा नाही अशा प्रकारची स्थिती। मला वाटतं मराठा समाज याचं उत्तर निश्चित या सरकारला देईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।